नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्या इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 याला आपण आज सुरुवात करत आहोत। त्यामध्ये आपण सुरुवातीलाच पाहतो आहे प्रकरण पहिले। प्रकरणाचं नाव आहे अनुवंशिकता व उत्क्रांती, हेरिडिटी अँड इव्होल्यूशन। तर बघूया, या प्रकरणाला आपण सुरुवात करूया। प्रकरण पहिले, अनुवंशिकता व उत्क्रांती। या प्रकरणामध्ये सुरुवातीलाच पहा, तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याविषयीचे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे। तिथे विचारलेला आहे तुम्हाला, सजीवांच्या पेशी केंद्रातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता? तर याचं उत्तर, सजीवांच्या पेशी केंद्रातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक गुणसूत्र हा आहे। ही गुणसूत्रे केंद्रक आम्ले व प्रथिने यांनी बनलेली असतात। इथे बघा, बाजूच्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसते आहे लाल रंगामध्ये पेशी दिसते आहे आणि पेशीच्या आतमध्ये केंद्रक आहे आणि केंद्रकामध्ये ही गुणसूत्रे असतात। ही गुणसूत्रे जेव्हा पेशीचं विभाजन होत असते त्यावेळेला निर्माण होत असतात आणि ते डीएनएच्या एका रेणूपासून तयार होत असतात। दुसरा प्रश्न इथे विचारलेला आहे, आपल्या मातापित्यांची शारीरिक व मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? याचं उत्तर आहे, आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस अनुवंशिकता म्हणतात। आपण बरेच वेळा अनुवंशिकता याबद्दल ऐकलेलं आहे। 9वी मध्ये तुम्ही हा सगळा भाग शिकलेले आहात। अनुवंशिकता म्हणजे काय मग? तर काही शारीरिक किंवा मानसिक लक्षणे पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत असतात किंवा वाहून नेली जात असतात। ही जी प्रक्रिया आहे ती आहे अनुवंशिकता। इथे बघा, तुम्हाला बाजूला आकृती दिसते आहे। त्या आकृतीमध्ये डॅड, सन आणि मॉम असं दिसते आहे। आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे की डॅड आणि सन यांच्यामध्ये साम्य कोणत्या बाबतीमध्ये दिसून येते? आईज आणि इयर्स या बाबतीमध्ये, म्हणजे डोळे आणि कान या बाबतीमध्ये साम्य आपल्याला दिसते। म्हणजे काय की डोळे म्हणजे डोळ्यांचा रंग समजा, आणि कान याविषयीची जी लक्षणे आहेत ती लक्षणे वडिलांकडून आलेली आहेत। आणि इथे मॉम म्हणजे आईकडून केसांच्या बाबतीमध्ये जी लक्षणे आहेत ती वाहून नेलेली आहे। तर अशा प्रकारचे जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात अनुवंशिकता। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, डीएनएचा रेणू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो? याचं उत्तर आहे, डीएनएचा रेणू हा 3 घटक आहे। त्याच्यामध्ये शर्करा, फॉस्फरिक आम्ल व नत्रयुक्त पदार्थांच्या जोड्या, ह्या 3 घटकांपासून डीएनएचा रेणू बनलेला असतो। म्हणजे याच्यामध्ये डीएनएच्या रेणूमध्ये आपण डीएनए बद्दल आणखी पाहणार आहे पुढे। तर डीएनएची रचना ही एखाद्या सीडी सारखी असते। सीडीशी त्याची तुलना आपण करू शकतो। मग सीडीला काय असतात? 2 खांब असतात आणि मध्ये चढायसाठी पायऱ्यांसारखा भाग असतो। तशीच डीएनएची रचना आहे, परंतु ती सर्पिल आकार असते, म्हणजे गुंडाळल्यासारखे आपल्याला दिसते। मग याच्यामध्ये जे 2 खांब आहेत ते 2 खांबासारखा भाग जो आहे तो बनलेला आहे डीऑक्सीरायबोज शर्करा आणि फॉस्फरिक आम्ल यापासून, आणि मधल्या पायऱ्यांसारखा जो भाग आहे तो नत्रयुक्त पदार्थांच्या जोड्यांपासून बनलेला आहे। म्हणजे 2 नत्रयुक्त पदार्थ याची एक जोडी, याप्रमाणे अशा जोड्यांपासून तो बनलेला आहे। असं आपल्याला उत्तर या प्रश्नाचं देता येईल।
अनुवंशिकता व अनुवंशिक बदल, हेरिडिटी अँड हेरिडेटरी चेंजेस. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता होय. आपण अनुवंशिकतेची व्याख्या अगोदर पाहिलेली आहे. म्हणजे काय? उदाहरणार्थ, मांजराचे पिल्लू मांजरासारखे दिसते, कबुतराचे पिल्लू कबुतरासारखे दिसते, त्याचे डोळे, पाय, मांजराचे पिल्लू मांजरासारखे दिसते, त्याचे डोळे, पाय वगैरे हे मांजरासारखेच दिसतात. म्हणजे काय की ती अनुवंशिक लक्षणे अगोदरच्या पिढीकडून ह्या पुढच्या पिढीकडे आलेली आहेत. आपल्या कुटुंबामध्ये पण आपल्याला असं दिसून येते की आपल्या आजोबाकडून काही लक्षणे आपल्यापर्यंत आलेली आहे, म्हणजे आजोबांकडून आपल्या वडिलांकडे, वडिलांकडून आपल्याकडे, अशा प्रकारची जी लक्षणे येत असतात त्याला अनुवंशिकता असं म्हटलेलं आहे किंवा अनुवंशिक बदल असं म्हटलेलं आहे. मग आता ह्या अनुवंशिकता याविषयी किंवा त्याविषयीच्या बदलाविषयी बऱ्याच शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. त्यांच्या शोधाविषयी माहिती आपण घेऊ. ती पुढील प्रमाणे आहे. याच्यामध्ये पहिले शास्त्रज्ञ जे आहे ग्रेगर जोहान मेंडेल. ग्रेगर जोहान मेंडेल यांनी काय केलं? यांनी वाटाण्याच्या झाडांवर वेगवेगळे प्रयोग केले आणि अनुवंशिकतेबद्दलचे निष्कर्ष सांगितलेले आहेत. आता ग्रेगर जोहान मेंडेल यांनी अनुवंशिकीचा अभ्यास केला 1886 मध्ये. त्याला आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ असंच म्हटलेलं आहे. म्हणजे सर्वप्रथम ज्यांनी अनुवंशिकतेचा अभ्यास केला ते म्हणजे ग्रेगर जोहान मेंडेल. म्हणजे त्यांनी प्रयोग पहिल्यांदा केलेले आहे, वाटाण्याच्या झाडांवर केलेले प्रयोग. आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर ग्रेगर जोहान मेंडेल या नावाशी जोडी तयार होते, वाटाण्याच्या झाडांवरचे प्रयोग, अनुवंशिकतेबद्दलचे निष्कर्ष. आणि त्याचं वर्ष जर लक्षात ठेवायचं असलं तर 1886, आणि त्यांनी केलेले कार्य काय? आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ असं म्हणता येईल. त्यानंतर ह्युगो द रिस हे दुसरे शास्त्रज्ञ यांनी उत्परिवर्तन सिद्धांत मांडलेला आहे 1901 मध्ये. उत्परिवर्तन म्हणजे काय? की जनुकामध्ये अचानक काही बदल घडून येतो, तर त्या अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव ह्युगो द रिस यांच्या सिद्धांतामुळे समजला. असं कार्य ह्युगो द रिस यांनी केलेलं आहे. त्यानंतर वॉल्टर सटन यांनी नाकतोळ्यांवर प्रयोग केलेला आहे. म्हणजे नाकतोळ्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात हे त्यांनी सिद्ध केलं. म्हणजे गुणसूत्रांचा अभ्यास हे त्यांचं विशेष उल्लेखनीय कार्य 1902 मध्ये झालेलं आहे. त्यानंतर ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलीन मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलाइड यांनी सुद्धा गुणसूत्राचा अभ्यास केला. या तिघांनी मिळून 1944 मध्ये त्यांचे सिद्धांत मांडले. प्रयोग त्यांनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केले. विषाणू हे अतिशय सूक्ष्म असतात, त्याचा अभ्यास आपण अगोदर केलेला आहे. तर काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असते हे ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलीन मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलाइड यांनी सिद्ध केले. त्यानंतर फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनॉड या दोघांनी प्रथिन संश्लेषणाचा अभ्यास केला. आपण DNAच्या बाबतीमध्ये जेव्हा अभ्यास करतो तर DNAचं कार्य काय आहे? अनुवंशिक लक्षणे साठवून ठेवणे, स्टोअर करून ठेवणे आणि प्रथिनांची निर्मिती, हे महत्वाचं कार्य DNAचं आहे. RNAच्या माध्यमातून DNA ते कार्य करत असते. तर याच्याविषयीचा अभ्यास कोणी केला? प्रथिन संश्लेषणाचा अभ्यास 1961 मध्ये फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनॉड यांनी केला. प्रयोग त्यांचा असा होता की जीवाणूंच्या पेशीमध्ये DNA द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली. त्यामुळे DNA रेणूमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली
यातूनच जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनःसंयोजी डीएनए तंत्र विकसित झाले. म्हणजे डीएनएची खरी रचना जी सांगितली ती या दोघांनी सांगितलेली आहे. डीएनएच्या रेणूमध्ये काय काय दडलेले आहे जनुकीय संकेत हे फ्रँकाईस जेकब आणि जॅक मोनार्ड यांनी प्रथिन संश्लेषणाचा अभ्यास करताना सांगितलेला आहे 1961 मध्ये. इथे बाजूला तुम्हाला आकृती दिसते आहे. तर इथे म्हटलं आहे डीएनए म्हणजे रिप्लिकेशन त्यामधून डीएनएचे भाग आहे, त्याच्यापासून तयार होतो आरएनए, एमआरएनए तयार होतो, मेसेंजर आरएनए, आणि नंतर तिथं प्रोटीन सिंथेसिस ट्रान्सलेशन आहे म्हटलेली प्रोसेस. ती नंतर आपण शिकणार आहे पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये. ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतरण हे आपण आता पुढे शिकणार आहोत. त्याच्यामध्ये डीएनए कडून आरएनए तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती आहे ट्रान्सक्रिप्शन म्हणजे प्रतिलेखन. आणि याच्यापासून मध्ये ट्रान्सलेशनद्वारे काय तयार होते, रायबोझोमच्या मार्फत प्रोटीनची निर्मिती होते. तर हे आपण नंतर अभ्यासणार आहोत. परंतु याचा सर्वप्रथम अभ्यास कोणी केला प्रथिन संश्लेषणाचा? फ्रँकाईस जेकब आणि जॅक मोनार्ड या दोन शास्त्रज्ञांनी केला. डीएनए तंत्र विकसित केले. आता या शास्त्रज्ञांच्या अभ्यासानंतर आपण हे पाहू की या अनुवंशिकीचा उपयोग कशा कशासाठी होतो. तर प्रथिन संश्लेषणाच्या अभ्यासामुळे विकृतींचे निदान सोपे झाले. कोणत्या विकृती? अनुवंशिक विकृती. अनुवंशिक विकृती शोधता आल्या म्हणजे त्याचं निदान करता येते, आणि निदान करता आल्यामुळे त्याचा उपचार करणे सोपं झालं आहे. तर याचे 5 मुद्दे इथे मांडलेले आहेत. प्रथिन संश्लेषणाच्या अभ्यासामुळे विकृतींचे निदान सोपे झाले. अनुवंशिक विकृती गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे निर्माण झालेले आजार म्हणजेच अनुवंशिक विकृती होय. ही अनुवंशिक विकृतीची व्याख्या लक्षात ठेवायची. अनुवंशिक विकृतीची व्याख्या: गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे निर्माण झालेले आजार म्हणजे अनुवंशिक विकृती होय. मग ह्या अनुवंशिक विकृती कोणत्या कोणत्या दिसून येतात? दुभंगलेले ओठ, वर्णहीनता यासारखी शारीरिक व्यंगे किंवा दोष आढळतात. अशा अनुवंशिक विकृतींवर प्रतिबंध घालता येतो. हे महत्वाचं म्हणजे हा महत्वाचा उपयोग आपल्याला सांगता येईल. प्रथिन संश्लेषणाच्या अभ्यासामुळे अनुवंशिक विकृती असेल तर उपचार करणे सोपे झाले. त्यानंतर प्रथिन संश्लेषणाच्या अभ्यासामुळे आणखी हा महत्वाचा घटक आहे पहा, प्राणी संकर आणि वनस्पती संकर करणे सोपे झाले. संकर आपण हायब्रिड शब्द नेहमी ऐकतो. हायब्रिड हे इंग्रजीमध्ये, संकर मराठीमध्ये, एवढाच फरक आहे. म्हणजे आपल्या लगेच लक्षात येते. तर संकरित प्राण्यांची निर्मिती, संकरित वनस्पतींची म्हणजे पिकांच्या बाबतीमध्ये संकरित बियाणे वगैरे आपण माहिती घेतलेली आहे त्याबद्दल. तर हे सोपं झालं. सूक्ष्मजीवांचा जेथे वापर होतो अशा औद्योगिक प्रक्रियांसाठी आज अनुवंशिकीचा उपयोग होतो. सूक्ष्मजीवांचा उपयोग ज्या ठिकाणी केला जातो म्हणजे काही औषध निर्मिती असेल किंवा इतर काही रोगांवर वनस्पतींच्या बाबतीत म्हणा किंवा प्राण्यांच्या बाबतीत म्हणा औषधांची निर्मिती जी केली जाते तिथे सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. किंवा दैनंदिन आपल्या काही प्रक्रिया आहेत. उदाहरणार्थ दुधाचे दही होते, तर दुधाचे दही होते इथे सूक्ष्मजीवांचाच उपयोग होतो. तर ही साधी प्रक्रिया झाली, परंतु इथे अनुवंशिकीचा उपयोग आपण पाहतो आहे. म्हणून औद्योगिक प्रक्रियांसाठी या अनुवंशिकीचा उपयोग होतो असं आपल्याला म्हणावं लागेल इथे.
तर अशा प्रकारे अनुवंशिकीचे उपयोग आपल्याला सांगता येतील. तर आज आपण काय बघितलं? अनुवंशिकता म्हणजे काय? गुणसूत्र हा घटक असतो, अनुवंशिक लक्षणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहून येणारा. त्यानंतर अनुवंशिकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांबरोबरची माहिती आपण बघितली. त्यानंतर अनुवंशिकीचा उपयोग आपल्याला काय होतो त्याचे मुद्दे आपण बघितले. तर आज या ठिकाणी आपण थांबू आणि यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.